नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेडी मराठी या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे जो सेगमेंट वेगवेगळा सेगमेंट आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधलं. त्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधल्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कुठल्या सेगमेंटला खूप डिमांड आहे, कुठल्या सेगमेंटला कमी डिमांड आहे. आत्ता वॉर संपतं आहे असं आपण म्हणतो आहे. अजून ते 19 तारखेला कुठे सह्या करतील, काय सह्या करतील आणि त्याच्यानंतर एक साधारणतः 100 दिवस कोणाची डोकी कशी चालतील काय. कारण आपल्याला ट्रम्प तात्यांचं पण माहीत नाही काय करणार आहेत ते, इराणियन लोकांचं पण माहीत नाही. आणि या सगळ्या ह्याच्यामधला तिसरा बिंदू म्हणजे तुमचा इस्रायल काय. त्यामुळे ही सगळी लोकं काय करतात. आणखी सगळ्यात चौथा म्हणजे ते सगळे टेररिस्ट, हिजबुल्ला, हमास, हौती, ही जी सगळी ऑर्गनायझेशन आहेत, इसिस, यांचं पण काय आहे हे आपल्याला माहिती नाही. पण तरीसुद्धा आत्ता आपण गेल्या 3-4 महिन्यामध्ये 3 महिने फेब्रुवारीपासून आपण धरू, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, म्हणजे 4 महिने आपण समजा मार्च, एप्रिल, मे, जून आपण 4 महिने आपण धरले तर 4 महिन्यामध्ये जे भारताने त्यांची हे दाखवलेली आहे, काय म्हणतात त्याला, सहनशीलता, त्यांची इकॉनॉमिक होल्ड वगैरे जो काही दाखवलेला आहे तो अगदी वाखाणण्यासारखा आहे. म्हणजे ट्रम्प तात्यांचं टॅरिफला आपण प्रत्युत्तर देऊन जे काय आपण आपली इंडस्ट्री जगवायचा प्रयत्न केलेला आहे तो एक खूप मोठा हे आहे. त्यामुळे तो आपली एक तर बॅकबोन सॉलिड असल्याकारणामुळे 150 कोटी लोकांची जी आपली इकॉनॉमी म्हणण्यापेक्षा आपली पॉप्युलेशन जी आहे, या 150 कोटी लोकांची पॉप्युलेशन आहे म्हणजे ती इकॉनॉमी. तर हा आपला एक सगळ्यात मोठा घटक आहे. आज आपण एक बघितलं तर खूप लोकांचं असं दिसतंय आपल्याला की लोकांची मुलं ही परदेशात शिकलेली आहेत, परदेशात नोकरी करायला जात आहेत आणि जे आईवडील आहेत हे परदेशी रमत नाहीत किंवा त्यांचं मुलांचं पटत नाही, नातवांचं पटत नाही म्हणून ते इथेच राहतात. पण इथे ते राहत असताना मोठे मोठे बंगल्यामध्ये राहत असतात, मोठ्या फ्लॅट्समध्ये राहत असतात. पण समहाऊ त्यांना ते फ्लॅट्स आणि बंगले जे आहेत त्यांचे ते आता दोघं जे वृद्ध आईवडील आहेत किंवा वृद्ध जे पती पत्नी आहेत यांना ते मेंटेन करता येत नाहीत काय. यांना ते मेंटेन करता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना परदेशी जाणंसुद्धा तितकंच अवघड आहे किंवा घातक अवघड आहे. कारण तिथे त्यांना करमत पण नाही. इथे सगळं आपल्या बरोबरीची लोकं आहेत, हे आहेत. तर आणि बऱ्याच लोकांकडे पैसे पण आहेत. तर परांजपे स्कीम्सचे जे परांजपे आहेत, श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे यांनी जे अथश्री म्हणून जे काढलेलं आहे त्याला अप्रतिम रिस्पॉन्स मिळालेला आहे. अप्रतिम रिस्पॉन्स मिळालेला आहे. एक तर ही जी घरं ते बांधत आहेत त्या घरांमध्ये तुमच्या वृद्धांसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत. म्हणजे क्लब हाऊस तर हा भाग आहेच. तिथे जेवणाची पण सोय आहे, तिथे छोटंसं हॉस्पिटल पण आहे, त्यांचे इतर हॉस्पिटल्सची टायअप्स पण आहेत, तिथे डॉक्टर्स आहेत. आणि सध्या परांजपेंचं जे काय आहे त्याच्यामध्ये हे युनिट सगळ्यात त्यांचं पैसे देणारं युनिट आहे काय. त्यामुळे म्हणजे 5 स्टार ओल्ड एज होम्स म्हणून आपण त्याला, अथश्रीसारखी जी हे आहेत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याला स्कोप आहे. आणखीन त्याला काय म्हणतात त्याला मार्केट पण आहे. आणि आत्ता हे जे मार्केट आहे हे बेसिक हे तुम्हाला खरं दिसतं आहे ते तुमच्या पुण्यामध्ये, नाशिकमध्ये वगैरे अशाच ठिकाणी दिसतं आहे. पण एक वर्ग असासुद्धा आहे की ह्या वर्गाला हे पुणा मुंबईतली अथश्रीतली जी घरं किंवा जे ओल्ड एज होम्स म्हणू आपण त्याला, किंवा ही जी आहेत ह्याला हे परवडत नाहीत. पण मग त्याच्यासाठी सुद्धा तुमचं सातारा आहे किंवा तुमचं कोल्हापूर आहे किंवा मी इवन थोडंसं पुढे जाऊन म्हणेल की जिथे तुमची तीर्थस्थानं आहेत, म्हणजे अक्कलकोट आहे किंवा नरसोबाची वाडी आहे किंवा शेगाव आहे. हे अशा ठिकाणी समजा वृद्धाश्रमं बांधली तर ती स्वस्त पण पडतील, आणखीन तिथे लोकं घेणारी पण भरपूर सापडतील. कारण उतार वयात जेव्हा माणसाला देवदर्शन करायचं असेल आणि तिथे सगळ्या सुविधा दिल्या तुम्ही तिथे, तर तिथे मार्केट प्रचंड आहे, प्रचंड आहे समज. आणि तिथे इन्व्हेस्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ज्याला कोणाला असं काही डोक्यात विचार असेल किंवा काही कमी पैशामध्ये चांगलं हे करायचं असेल तर त्यांनी
अवश्य कमेंट्समध्ये हे टाकावं. आम्ही त्यांना आमच्याकडनं जे मार्गदर्शन करता येईल ते सगळं मार्गदर्शन करू. काय आज एवढंच. धन्यवाद.